एफडीएनं गेल्या काही दिवसापासून कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याच्यामुळं सगळे चिंतेत आहेत. मात्र जो सुखावतोय तो भेसळ न करणारा व्यक्ती मात्र जरी भेसळ करत नसला तरी तो चिंतेत आहे. मी सध्या इंदापूर तालुक्यातील बेलवाडी इथल्या एका गोठ्यात आहे आणि शेतकरी का चिंतेत आहे आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत डेअरी असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष आहेत. काय नेमकं शेतकऱ्यांना अडचण येते? काय झाले साहेब, आता प्रथमतः मी आदरणीय तुकारामजी मुंडे साहेबांचा आभार मानतो. कारण त्यांनी आता जे काही अटीनुसार किंवा एफडीएच्या ह्याच्यानुसार जे दूध संकलनामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि बिना भेसळीचं दूध कसं संकलन करायचं त्याच्यासाठी त्यांनी नियम चालू केलेले आहेत. त्यांनी गावागावात किंवा प्रत्येक संघात किंवा अख्ख्या महाराष्ट्रात हे त्यांनी आता धाडी टाकायला सुरुवात केलेली आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे की आदरणीय मुंडे साहेबांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे. हा निर्णय पूर्वीच व्हायला पाहिजे होता, ह्याला उशीर झालेला आहे आणि हा निर्णय जो घेतलाय तो कंटिन्यू व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. परंतु आमच्या शेतकऱ्यांची व्यथा एकच आहे की आता तुम्ही समक्ष पाहिलं की गायीची धार काढलेली आहे. गायीची धार काढल्यानंतर गायीचं दूध इथं आणलं तुमच्या समक्ष, आपण त्याचं फॅट एसएनएफ पाहिलं. तर आता ते दूध नियमाप्रमाणे शासनाचा नियम काय आहे, हा एफडीएचा नियम नाही, हा शासनाचा नियम आहे. शासनाचा नियम काय आहे की 3-2 फॅट आणि 8-3 एसएनएफच्या आत दूध घेऊ नका. आणि 3-2 फॅटच्या आत आणि 8-3 एसएनएफच्या आत जर दूध घ्यायचं नसेल तर हे छोट्या शेतकऱ्याच्या 1-2-3 ज्यांच्या गायी आहेत त्यांच्या गायीची फॅट एसएनएफ ही बसत नाही. आता का बरं बसत नाही? कारण का ह्या गायीच कमी क्वालिटीचे दूध देणारे आहेत ना. प्रत्येक गाय काही म्हणजे प्रत्येक जसं काय आपण म्हणतो, प्रत्येक आपण रानात पिकं तयार केली तर प्रत्येक पीक काही सेम येत नाही. ह्या गायींचा दोष असतो की त्या गायीच्या दुधातून येणारे जे आहेत, आता तुम्ही दूध चेक केलं तर वॉटर पर्सेंटेज 0 आहे, म्हणजे दुधात पाणी नाही. पण ती गायीच कमी प्रतीचं तिच्या कासतनं जर दूध निघत असेल त्याला आपण काहीच करू शकत नाही. म्हणून आमचं एकच, आता इतकी मोठी ही व्यथा झालेली आहे की पूर्वी आम्ही काय करायचो की हे दूध संकलन केल्यानंतर आम्ही हे दूध स्वीकारत होतो. मग हे कमी प्रतीचं काय दूध होतं, जादा प्रतीचं काय दूध होतं, दोन्हीचा ॲव्हरेज एकत्र करून आम्ही संघांना दूध पुरवठा करत होतो, त्यावेळेस ती बसत होतो. आता शासनाचा नियम काय आहे की हे दूध तुम्ही संकलनच करू नका. आता आम्हाला अशी अडचण आली की चांगलं दूध 10 गायीवाला शेतकरी असेल त्याचं ॲव्हरेज बसते काय, 2 गायी कमी असतील, 4 गायी चांगल्या असतील, 6-8 गायी चांगल्या असतील तर एकत्र केल्यानंतर 3-5-8-5 पर्यंत त्यांचं दूध जाते, 3-5-8-3 पर्यंत येते, 3-2-8-3 बसते. परंतु 1-2 गायी ज्यांच्याकडे हे अल्प दूध, हे काही सगळे नाहीत, साधारण 70% लोकांचं दूध चांगलं येते, पण 30% लोकांना ही व्यथा निर्माण झाली ना, जे लोक इतके अडचणीत आलेत की ह्या दुधाचं करायचं काय. आम्ही जर हे दूध घेतलं तर उद्या जर एफडीएचे लोक आले आणि आम्हाला ते विचारणार की तुम्ही हे कमी प्रतीचं दूध स्वीकारलं कसं. मग आम्ही जर नाही दूध स्वीकारलं तर ह्या दुधाचं शेतकऱ्यांनी काय करायचं. शेतकरी रस्त्यावर आलाय, अतिशय वाईट अवस्था आहे त्यांची. आज पहाटे 4:30-5 वाजता उठायचं, गायी काढायच्या, धुवायच्या, त्यांचं शेणघाण काढायचं आणि हा त्रास सहन करून हे दूध जर डेअरीवर नेलं नाही नेलं ते दुधाचं त्यांनी काय करायचं. तुम्ही काय करताय? आम्ही आता त्यांचं दूध नाकारतोय. हे कुठेतरी नेऊन कुठेतरी हॉटेलला घाल किंवा कुठेतरी शेतकऱ्याला घाल, अशी परिस्थिती ते असे रतीब लावून अशा ठिकाणी घालावं लागते किंवा ते दूध, म्हणजे आज त्यांचं नुकसान खूप चाललंय. म्हणून तर आमची व्यथा हीच आहे की तुमच्या माध्यमातून शासनापर्यंत हा विषय पोहोचवा. कारण प्रत्येकाला अडचण आलेलं आहे. दूध आम्ही घेतलं तर अडचणीत, आम्ही ते दूध संघाला दिलं तर अडचणीत. आणि महाराष्ट्र शासनाने सांगितलंय की तुमचं कुठेही आम्ही संकलन चालू आलं असेल तर आम्ही त्या ठिकाणी धाड घालणार आणि कमी प्रतीचं दूध संकलन केलं तर तुमच्यावर कारवाई करणार. आम्ही मग आमच्यावर कारवाईच्या भीतीनं आम्ही घेत नाही, संघावर कारवाईच्या भीतीनं संघ घेत नाही. आज गोविंद असेल, गोकुळ असेल किंवा ह्या आपला सोनई असेल किंवा बाकी पराग डेअरी असतील, ह्या दुधाने आता हे दूध रिजेक्ट करायला सुरुवात केलेली आहे. कारण त्यांनी जर घेतलं तर त्यांच्यावर कारवाई होती, आम्ही घेतलं तर आमच्यावर कारवाई होती. मग आमचं एकच म्हणणं आहे की या शेतकऱ्यांवर जो आज अन्याय चाललेला आहे हा अन्याय थांबवायचा असेल तर तुमच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्या, आता नियमाप्रमाणे जर 3-2-8-3 असेल तर आमची एकच इच्छा आहे की 3-2-8-0 पर्यंत हे दूध घ्यावं. म्हणजे कसं तरी ऍडजस्ट करून त्या शेतकऱ्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय कुठेतरी होणार नाही, अशी आमचं एक आहे. तुमचं म्हणणं असं आहे की जे मानक जे ठरवून दिले त्यानुसार बहुसंख्य शेतकरी म्हणजे 30-70% बसतायत, 30% बसत नाही. त्याला कारण काय? पहिला गाय असेल त्याच्यामुळे कमी होतंय, दुसरं असेल म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या येताची असेल, पण जी गाय 5व्या-6व्या येताची असेल तिचं मानकात बसतंय का? कारण का तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कारण सुरुवातीला जर गाई व्यायली ना तर गाई व्यायल्यानंतर गाईचं दूध जास्त असतं आणि गाईचं दूध जास्त असल्यानंतर गाईचा फॅटमध्ये खूप फरक पडतो. कारण फॅट कमी बसते, एसएनएफ थोडाफार बसतो. काही गायींचा ज्यावेळेस गायी पार्ट्या होत्यात त्यावेळेस त्या गायीची
फॅट जास्त बसते, एसएनएफ कमी बसतो. कवळ्या गाईचा एसएनएफ बसतो तर फॅट बसत नाही. म्हणजे कुठंतरी काहीतरी कमी पडते. ते कमी पडलं की आम्ही घेऊ शकत नाही ते दूध. म्हणजे जेवढं गायचं दूध जास्त तेवढं तिचं मानक कमी, सुरुवातीला बरोबर ना? वेलेला हो. क्वालिटी कवळ्या दुधाला क्वालिटी जास्त दूध देणाऱ्या गायला फॅक्टरी एसएनएफ बसतच नाही. बसतच नाही. नाही, नाही, 100% बसत नाही. आता तुमचं दूध काय बसलं आता सध्या हे? आता बसलं 2.7 किती वेळ त्याची पहिलं राय. पहिला रू हो. मग आता कसं काय करत शिका आता मग हे असं चालू आहे हळूहळू. काय देतील ते देतील. देतील ते देतील कमी रेट मध्ये दूध देतो. मग काय काय मिक्स करतात त्यात? काय का टाकतात? मग ती बसतच नाही. मग असंच बस- बसून आता दारा कासत काढले तुम्ही पाहिलेलं हा. आहे. बसतच नाही दूध. किती कस- रेट मिळते? 35-36 रुपये. अच्छा. मग आता काय करायचं? आता काय करायचं काय असं सरकार काय निर्णय घेईल? सरकारने सरकार काय काय असंच काय निर्णय मिळेल घेईल? ती मिळेल मग काय करायचं शेतकऱ्या पुढे पुढं काय काय करायचं प्रश्नच नाही. आता गुरे ऐकून काय करायचं पुढं? प्रश्न अडचणी काय करायचं आता ही बस ना का आता तुम्ही का आता बसत तुम्ही बघितले काय हा. ते खाण्यावर बी काय काय परिणाम होतो ना. खाण्यावर? यांची काय म्हणून. पण जेवढं म्हणजे पहिला रोग आहे असेल किंवा दुसऱ्या हाताची असेल किंवा सुरुवातीला येली असेल तर तिचं दूध बसत नाही. नाही मग तिचं जसं आटायला लागेल तसं बसते. तुमच्या हिशोबाने बसतं. बसते. उशिरा. मग आता जे दूध निघतंय त्याचं करायचं काय? काय आता आम्ही हाय असं त्या ह्याच्यात घालतो दारात काय डेअरी गेली त्या दारात तर काय कवतून तर देऊन जमते. पण डेअरी म्हणते की आता घेणार नाही म्हणून. मग आता इलाज नाही काय पर्याय काय नाही. पर्याय नाही आता गुरे ऐकल्याशिवाय. मग ते मला केव्हा- घालायचं किरकोळ मध्ये. नाही, नाही. किंवा मग आपले जर्सी कमी ह्याची टक्केवारीतली पाळावं लागतील. ही चांगल्या क्वालिटीतली गुर आहे अच्छा. त्याच्यामुळे कमी दुधाच्या पाळावं. टक्केवारीची गाय पाळून परवडत नाही आता ह्या दिवसात. म्हणजे कमी टक्केवारीचे म्हणजे कमी दूध देणारे थोडक्यात बोलणारे. हा, हा. कारण आता खुराक महाग झाले. खुराक मागले, हम्म, वैरी चारा मागलाय, हा, हा. उत्पन्न कमी हा. महागाई जास्त हा. आहे. त्यामुळे कमी दुधाची गाय परवडत नाही. हा. आणि जास्त दुधाची गाय वापरावं तर ही तर त्याचं क्वालिटी असं. फॅट बसत नाहीये, क्वालिटी बसत नाहीये. काय सांग? कसं झालंय जास्त काय करायचं म्हणलं तरी भांडवलामुळे शेतकऱ्याला काय एवढं सहन होतो. हम्म. मग कमीत कमी 1-2 किती भांडवल लागते 4 गाय घ्यायचं आता झालं? तर लाखाच्या पुढे किमती झाल्या त्याच गोळ्यांच्या. हा, हा, 4 हा. लाख लागतात 4 लाख. मग एवढं भांडवल सर्वसामान्य शेतकऱ्याला नाही ना होत. अच्छा. मग त्याच्यामुळे परिस्थिती कशी झाली, कमी गाय सांभाळत्या तरी मग ती फॅट एसने बसत नाही. हम्म, हम्म. आणि जास्त गाय असल्यावर सरासरी बसते की, पण तेवढं भांडवल शेतकऱ्याकडे उपलब्ध नाही. खरं तर शेतकरी बेसळ करतो का? नाही ना, शेतकऱ्याला बेसळ शेतकरी करताच कधीच येत बेसळ नाही. करत हा. नाही. शेतकऱ्याला बेसळ करताच येत नाही. हाय असं दूध जरी काढलं हम्म. तरी तेवढंच बसतंय. हम्म. त्याला पर्यायच नाही. शासनानेच ह्याच्यावर काहीतरी काढलं पाहिजे मार्ग. शासनाने कसं काहीतरी नियम काढले पाहिजे जेव्हा काय शेतकऱ्यांना सुरक्षित- शासनाने नियम काढलाय की. नाही पण कमी प्रतीच्या दुधाचं करायचं काय असं? हा, हा, कमी क्वालिटीचं दूध आहे त्याचं करायचं काय? हा, हा. त्या दुधाची जर शासनाने समजा काहीतरी नियम जरा शिथिल केले पाहिजेत ना नियम त्याचे. आता तुम्ही जे म्हणताय ती नियम आधीच आहे पण इतक्या वर्ष चालला आता चाललं नाही काय? नाही चालत ना आता हे शासनाने नियम काढला म्हणजे ते चालत नाही ना. अच्छा. मग मागणी काय आता? मागणी कशी काय शासनाने ह्याच्यात बदल शासनाने करावा. बदल करावा. सर्वसामान्य शासनाने ह्या नियमात काय ते बदल करावा आता. शेतकऱ्यासाठी. हा, शेतकऱ्यासाठी. शासनाने यात बदल करून थोडं सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लक्ष द्यावं. किती गाय आहेत? गाई 4 आहे त्या. 4 आहेत. बसतंय का? नाही बसत. का बरं बसेना? कारण सर्वसाधारण शेतकऱ्याकडे व्यवस्थित चारा नसतो. हं. आणि आता इतर गोष्टी शासनानं जे नियम लागू केले ते 3-2-8-3च्या त्या नियमात हे गायीचं दूध बसत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं दूध जे कमी निघतंय योग्य पद्धतीने तुम्ही आता पाहिलंय की प्रत्यक्ष धार काढून सुद्धा बसत नाही. त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? आतापर्यंत डेअरीवाली काय करत होती तर इतर गायीचं दूध बसत होतं त्या गायचं आणि न बसणाऱ्या गायचं ऍडजस्टमेंट करून ती पाठवत होती संघाला. हं. पण आता तुकाराम मुंडे साहेबांनी जे नियम केले खरोखर त्यांचे नियम चांगले आहेत. पण काय करायचं? भेसळयुक्त दूध सर्वसामान्य माणसाला मिळावं ही अपेक्षा सगळ्यांची आहे. शेतकरी सुद्धा आत्यात आहे. परंतु असा विषय आहे की जे शासनानं काय 3-2-8-3 फॅटच्या नियमावली केली आहे त्या नियमावलीनुसार शेतकरी दूध प्रत्यक्ष पाहता तुम्ही तर पाहिलं आहे बसत नाही. याच्यासाठी काय करावं लागेल? तर शेतकऱ्याची एकच मागणी आहे की या तुमचे जे नियम आहेत 3-2-8-3 त्याच्याऐवजी 3-2-8-0 करावे अशी सर्वसामान्य शेतकऱ्याची अपेक्षा आहे. अण्णा आता सध्या परिस्थितीत काय करताय मग या दुधाचं? आता जे शेतकरी येत आहेत त्यांचं दुधाचं काय करताय आणि सरकार
काय अडचणी येतात? आता वस्तुस्थिती अशी सांगतो की तुम्ही आता एका शेतकऱ्याला विचारले की ह्याच्या अगोदर काय करतो, आम्ही ह्याच्या अगोदर जे दूध संकलन करत होतो की काही लोकांचं दूध 3-5 फॅट पासून 4-0 फॅट पर्यंत आताही आमच्याकडे येतंय. मग त्यावेळेस आम्ही काय करायचो की ह्या कमी प्रतीचं दूध आहे ते दूध संकलन करायचो आणि ज्यादा फॅट एसएनए ह्यांना रेट कमी काढायचो आणि त्यांना रेट वाढवून द्यायचो. ॲव्हरेज ज्यावेळेस आमची संघाला जी क्वालिटी जात होती ती आम्ही डिवायडेशन करून ह्या बी शेतकऱ्यावर कमीत कमी अन्याय होईल, त्याही शेतकऱ्यावर कमीत कमी अन्याय होईल अशी सरासरी म्हणजे रँडम पद्धतीनं समजा आम्ही आता ही 2.7 किंवा 3.0चं 3.283च्या खालचं जे दूध घेतलेलं होतं हे दूध आणि 3.585च्या पुढे आलेलं दूध ह्याची सरासरी करून आमचं दूध बल्कने जात होतं ना. पण आता घेऊच नका म्हटल्यामुळं ही अडचण आली आणि ही अडचण आल्यामुळं आता हा उद्रेक व्हायला लागलाय की हे शेतकऱ्यांनी का आणि हे सर्वसामान्य छोटे शेतकरी आहेत हो. मोठ्या शेतकऱ्यांना ही व्यथा नाही कारण त्यांच्याकडे गायी भरपूर आहेत. आता एका शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणला मग गायी का वाढवत नाही. गायी वाढवायचं सोपं राहिलं नाही. एका गायीची किंमत 1.5 लाख रुपये झाली. आता 4 गायी घ्यायच्या म्हणलं तर 6 लाख रुपये. त्यांनी आणायचे कुठनं हे पैसे? आज लहानशे एकर 1.5 एकर 2 एकरवाली शेतकरी आहेत आणि चाऱ्याची इतकी वाईट अवस्था झाली साहेब. आज पाऊस नाही. पाऊस धरणावर खूप झालाय. आमच्या इथं पाऊस नाही. विहिरीत आता विहीर अर्धा तासाने पाऊण तास सुद्धा मोटरी चालत नाही. चाऱ्याची इतकी अवस्था झाली की फक्त आणि फक्त ऊसाच्या चाऱ्यावर गाई म्हशी आहेत त्या. कारण मका करायला संधीच मिळाली नाही. चारा करायला संधीच मिळाली नाही शेतात. आज आमची शेतं इथं उजाड पडलेत या. एक शेतकऱ्याने विचारतो, गायला म्हणजे साधारण किती खर्च येतो का गायला साधारणपणे जर सांभाळायचं झालं तर? 300 रुपये खर्च आहे, 300-400 रुपये दिवसात. 300-400 रुपये. हो. आणि दूध किती निघते? दूध निघते 15-16 लिटर. कसं म्हणजे नाही सगळं बजेट बसत पण तसंच आपलं भागवायचं. बजेट नाही बसत 100%. किती येतो खर्च? खर्च सरासरी 400-300 रुपये. म्हणजे कसं आहे इकडं पेंडीचा ह्याचा सहसा विचार केला आज चाराची लय परिस्थिती 2000 बेकार आहे. पोत आहे. पावणे 2000. पावणे 2000. 50 रुपये पोच आहे. अच्छा. 50 रुपये पोत आहे का? मग पिंडीचा दर आणि दुधाचा रेट पाहिला तर त्यात काहीच परवडत नाही. अच्छा. साऱ्याचे रेट काय परवडत तर झाले? नाहीच, पण आता सर्वसामान्य नाही, आज शेतकरी चाऱ्याचे म्हणजे रेट करावं काय? लागते. ऊस 10,000 रुपये आहे, मका शेत- 4,000 रुपये आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करत असतो. मात्र हा दुग्ध व्यवसाय त्यांचा अडचणीत आलेला आहे. त्यात मार्ग काय काढायचा आता हे मात्र शासनाने ठरवायचे. शेतकरी जो आहे तो चिंतेत आहे. कुठल्याही प्रकारची भेसळ न करता जी मानकं ठरवून दिली आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं दूध बसत नाही. जे कमी गायी पाळतात त्यांचं, मात्र ज्यांच्याकडे जास्त गायी आहेत त्यांचं दूध बसतं असं इथले डेअरी उत्पादक डेअरी जे चालवतात ते सांगतायत. मात्र आता जो प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला याचं काय करायचं असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. आता यातून उत्तर काय मिळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर.